नमस्कार. श्री गुरुभ्यो नमः. गुरु राघवेंद्र नमः. नमस्कार दोस्तांनो, राघवेंद्र स्वामींच्या कथा या श्रृंखलेमध्ये आपल्या सर्वांचं मी रवींद्र कडदगई, राघवेंद्र तीर्थ विकास केंद्र बिजापूरवरून स्वागत करत आहोत. तर मागच्या एपिसोडमध्ये थोडासा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता आणि व्हॉइस थोडासा आमचा आवाज कमी झाला आहे. तर त्यासाठी मी तुमची दिलगिरी माफी मागतो आणि आपल्याला मी सजेस्ट करतो की आपण थोडंसं इयरफोन लावला आहे तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. वेल, तर कमिंग टू पॉईंट, राघवेंद्र स्वामींचं जे व्यक्तित्व आहे हे त्यांच्या पूर्वजांपासून त्यांना काही मिळालेले गुण आहेत आणि आज आपण त्या बाबतीमध्ये पण थोडंसं बोलणार आहोत. तर ही कथा सुरू होते श्री कृष्णाचार्य म्हणून, जे राघवेंद्र स्वामींचे पणजोबा आहेत एक प्रकारे. हे कृष्णाचार्य जे आहेत हे वीणावादक होते आणि अतिशय उत्तम शिक्षक वीणाचे, जे विजयनगर सम्राटमध्ये ते शिकवायचे आणि तेही चक्क कृष्णदेवरायाला. कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा राजा होता, सम्राट. तर हे कृष्णाचार्य जे आहेत यांना एक मुलगा होता, त्यांचं नाव होतं कनकाचल भट म्हणतात ॲक्च्युली. तर कनकाचल भट जे होते हे पण अतिशय उत्तम वीणावादक आणि तेही तिथे गुरु म्हणून काम करत होते कृष्णदेवरायाच्या आस्थानमध्ये, म्हणजे विजयनगर आस्थानमध्ये. अतिशय नम्र स्वभाव, विनम्र, आध्यात्मिक आणि अतिशय उच्च कोटीचे जे काही श्रीमंत लोक असतात त्यांच्यामध्ये एक. कनकाचल भट हे आपल्या पुत्राबरोबर विजयनगर साम्राज्यामध्ये राहत होते. कनकाचल भट यांची पत्नीचं नाव होतं लक्ष्मीदेवी आणि मुलाचं नाव होतं तिम्माना भट. हे मी तुम्हाला का सांगतोय की याची जी एक हिस्ट्री आहे, जो इतिहास आहे, तो आपल्या सगळ्यांना थोडं माहिती असायला पाहिजे. तर 26 जानेवारी 1565 साली तालिकोटमध्ये, कर्नाटकमधल्या असल्या तालिकोटमध्ये विजयनगर साम्राज्य आणि बहुमनी राज्य यांच्यामध्ये खूप मोठं युद्ध झालं. त्याच्यामध्ये विजयनगर साम्राज्य आणि विजापूर, गोवळकोंडा, अहमदनगर, बिदर इकडचे जे शहा होते, मुस्लिम्स लोक होते, राजे होते, तर त्यांनी तिथं विजयनगर साम्राज्यावर आक्रमण केलं होतं आणि इथेच विजयनगर साम्राज्याचं पतनही झालं. लोक असं म्हणतात की साधारण 5 ते 6 महिने ती लूट सुरू होती. म्हणजे विचार करा किती मोठं साम्राज्य असेल आणि किती वैभवशाली असेल की 5-6 महिने ह्या 4-5 लोकांना लूट करायला लागली. एनिहो, तर खूप लोकांनी त्यावेळी तिकडनं पळ काढला आणि त्यातली एक फॅमिली होती कनकाचल भट, लक्ष्मीदेवी आणि तिम्माना भट. तर कनकाचल भट त्यावेळेला कुंभकोण मठामध्ये, कुंभकोण नावाचं एक ग्राम आहे, तिथं ते मठ आहे. कालांतर तेच मठ आता मंत्रालय राघवेंद्र स्वामींचं मठ म्हणून ओळखलं जातं. तर आपण असं समजून घ्या की कुंभकोण मठ जो आहे तो मंत्रालय मठ जो आमचा आहे तो त्याचं पूर्वीचं नाव. ओके, वेल, तर कुंभकोण मठमध्ये त्यावेळेला गुरु श्री विजेंद्र तीर्थ आणि श्री सुधींद्र तीर्थ त्यावेळेला तिथे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये या तिघांनीही त्या मठामध्ये प्रवेश घेतला. आणि त्यात असं झालं
की सुधींद्र तीर्थ हे आणि कनकाचल भट हे एक प्रकारे एकाच गुरुकुलमध्ये हे लोक शिकले होते, वर्गमित्र म्हणा. तर तो श्री विजेंद्र तीर्थ हे श्री सुधींद्र तीर्थ यांचा पूर्वाश्रममध्ये ते त्यांचे बालमित्र. आणि हाच मोठा पॉइंट नंतर त्यांना खूप मोठा म्हणजे अडचणीचा ठरला. मठामध्ये शिक्षण त्यांनी स्टार्ट केलं, शिकवायला स्टार्ट केलं. कनकाचल भटनी उत्तम वीणावादक होते, गुरु होते. तर त्यांना ती नोकरी तिथे मिळाली की बाबा तुम्ही विद्यार्थ्यांना वीणावादन आणि शिक्षण जे काय आहे ते सगळं द्यायचं तुम्ही. तर हे कालांतराने मठामध्ये एक थोडासा गैरसमज सुरू झाला की सुधींद्र तीर्थ आणि कनकाचल भट यांच्यामध्ये डेफिनेटली एक प्रकारची मैत्री होती, पण त्याचा जास्ती फायदा कनकाचल भट यांना मिळतोय. कुठे ना कुठेतरी आपल्याला पार्सलिटी होती असं त्यांचा बाकी अध्यापक जे होते त्यांच्यामध्ये तो गैरसमज सुरू झाला. ॲक्च्युली तसं काही नव्हतं, कारण की यांची गुणवत्ताच इतकी मोठी होती तर त्याच्यावरनं त्यांना ते स्थान प्राप्त झालं होतं. परंतु तो गैरसमज होता लोकांच्यात. आणि आपल्यामुळे गुरूंना असा प्रॉब्लेम येतोय की असं त्यांना म्हणजे गुरूंना माझ्यामुळे त्रास होतो असं कनकाचल भट यांना वाटायला लागलं. आणि त्यामुळे मग त्यांनी विनंती केली की मला दुसरीकडे कुठेतरी तुम्ही बदली करा, जेणेकरून हा जो काय गैरसमजचं वातावरण आहे हे कमी होईल. आणि त्यांच्या विनंतीनुसार कावेरी पट्टण म्हणून अजून एक ग्राम होता आणि तिथे एक मठ होता, जो मठ अतिशय म्हणजे मागासलेला होता. इथे काहीच ऍक्टिव्हिटी होत नव्हते. तर अशा ठिकाणी कनकाचल भट यांना बदली झाली. कनकाचल भट आणि त्यांची पत्नी लक्ष्मीदेवी ह्या दोघांनीही तिथे जाऊन तो मठ परत एकदा सुरू केला. तिथं खूप कष्ट त्यांना पण झाले. बरं, त्याच वेळेला कनकाचल भट यांचा जो मुलगा होता तिम्मना भट, ह्यांना मात्र कुंभकोण मठातच आश्रय ठेवण्यात आलं. तिथेच त्यांचं शिक्षण त्यांना देण्यात आलं. त्यांना शिष्यवृत्ती प्रदान झाली. आणि तिम्मना भट ही आपल्या आजोबांसारखे वडिलांसारखे अतिशय बुद्धिवान, अतिशय छान वीणावादक ते पण होते. काही दिवसांनी काही वर्षांनी कनकाचल भट यांचं तिथं निधन झालं आणि संपूर्ण तिम्मना भट यांचं जीवनाची जिम्मेदारी कुंभकोण मठामध्ये श्री सुधींद्र तीर्थ स्वामींनी घेतली आणि त्यांनी ती अतिशय छानपणे ती निभावली सुद्धा. तर आजच्या भागामध्ये आपण बघितलं की कृष्णाचार्यापासून तिम्मना भटांच्या शिक्षण पूर्ण होईपर्यंत काय काय घटना कशा कशा झाल्या. मी तुम्हा सगळ्यांना, माझ्या गुरुबांधवांना, माझ्या सर्व मित्रांना मी हृदयपूर्वक विनंती करतो की प्लीज तुम्ही हे एपिसोड तुमच्या मुलांना दाखवा. त्यांनी खूपसं त्यांना त्यांच्या राघवेंद्र स्वामीबद्दल नॉलेज मिळेल आणि एक प्रकारची भक्ती तिथे तयार होईल, एक रिस्पेक्ट तयार होईल. रिस्पेक्ट तर खूप आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु तो अजून जास्ती म्हणजे हृदयापासून मिळेल. आपण ह्याच्यापुढेही काही बघणार आहोत की कसं सेवा करायची आहे, त्यांचं कुठल्या पद्धतीने आपल्याला जे हवं ते त्यांच्याकडनं मिळवून घ्यायचं आहे आशीर्वादाच्या रूपाने. तर हे सगळे आहेत. तर मी इथेच आज थांबतो आणि परत पुढच्या भागामध्ये आपण भेटूया. व्हेरी सॉरी वन्स अगेन की काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे व्हॉइसचा थोडासा प्रॉब्लेम झालेला. शक्यतो आम्ही तो व्हॉइसचा प्रॉब्लेम आता क्लिअर करणार आहोत.
पण तरी आपल्याला विनंती आहे की थोडंसं आपण इयरफोन जर यूज केला 1-2-3 एपिसोडला मला जरा हेल्प करा. प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या एक मित्राला, ॲटलिस्ट एका मित्राला तुम्ही हा फॉरवर्ड करा प्लीज. आणि हीच आपली एक सेवा आहे असं समजा. थँक्यू व्हेरी मच. छान राहा, मस्त राहा, निरोगी राहा. नमस्कार.